रामराम मंडळी, इंदोरीकर महाराजांसारखं. अहो, त्यांची आठवण येते जेव्हा मी रामराम मंडळी बोलते तेव्हा. चांगली गोष्ट आहे ना राव. चला, आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही काय बघणार? आजच्या व्लॉगमध्ये असं बनवले जे काय मी, म्हणजे आपल्या मराठी गावरान तडका असतं ना तसं, नाचणीची भाकरी आणि ठेचा. हे कुठल्या 5 स्टार हॉटेलला पण मागे पडेल अशी डिश आहे. सगळ्यांना आवडेल, लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना. आणि ना सगळ्यात कमी वेळात बनते माहिती आहे का? टेस्टी, पौष्टिक. जास्त तिखट खायचं. जास्त तिखट खाल्लं ना हिरवी मिरची तर आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो, म्हणून जास्त तिखट खायचं. मी तर भरपूर जास्त तिखट खाते बुवा, खरंच. पहिली भाकर दाखवली नाही कारण ती थोडीशी ना ह्याला प्लेटला चिकटलेली. मी कधी पण ना काय पण करते ना, कुठलीच गोष्ट चांगली नाही करत. गोंधळ घालणं हा माझा कायमचं काम आहे, कायमचं. मग कशी झाली नाचणीची भाकर? मी लहानपणी असताना अशी लाल लाल कलरची भाकर खाल्ली. मला वाटतं ते नाचणी नसावी, ज्वारीच असावी. हा, माझी आई सांगायची की ते अन्न असं ते ह्याच्यासाठी बनवतात, म्हणजे बैल वगैरे असतात ना, जे आपल्या गोठ्यामध्ये जनावर असतात ना, त्यांच्यासाठी तो चारा लावलेला असतो. मग त्याला आपले ज्वारीसारखे कंस येतात ना, तर त्याची मग ते भाकरी बनवतात लाल लाल. आता मला माहिती नाही त्याला काय बोलतात ते, पण ते पण तेव्हा चांगलं लागायचं राव. गरम गरम पातेल्यातलं दूध घ्यायचं आणि त्याच्यात काला करून खायचं. माझी आई, मी शाळेत असताना मला काला करून ठेवून जायची का खिडकीमध्ये, तिथं मांजर नको जायला म्हणून. तर मला हे लाल भाकर बघून ना आठवलं. कोथिंबीर, 2-4 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि शेंगदाणे. आपली डिश तयार होणार. करता करता थोडेसे 2-4 तोंडात पण टाकते. टाकलेले तव्यावर थोडासा गरम असताना. आता चालू केलं, बाकी लसूण वगैरे, जिरं. झाकून ठेवलं थोडा वेळ. मऊ झाल्या मिरच्या एकदम. लसूण पण थोडासा काळा काळा झाला पाहिजे, म्हणजे टेस्टी लागणार ना. हे बघा, तुम्ही ठेचा ना कुकरच्या भांड्यात सुद्धा बारीक करू शकला असता, पण जे चव खलबत्त्यात वाटून करण्याचे आहे ना, ते कशातच नाही. आता हे सगळं मी सांगते ते खरं तर आहे, लोकांनी भरपूर सांगितलं असेल, पण ही गोष्ट सत्यामध्ये स्वतःसोबत कोणी करून घेतली असतील ना, तर ते आमच्या गावची लोक, आमचा मराठवाडा. थोडंसं मीठ टाकू. मीठ टाकल्याने पटपट पटपट बारीक होणार. माझ्याकडे खलबत्ता नव्हता. मी एक दिवस ऑफिसला होते ना, तर मग म्हणजे आमच्या इथे एक कलिग होते माझे सहकारी, त्यांना बोलले की मला जत्रेतून खलबत्ता आणून द्या. आणि मी जर जीवनात जर मोठे झाले, यशस्वी झाले ना, तर मी एक रूम ना अशा प्रोडक्टसाठी करेल ज्याच्यात जातं असणार, उकळ असणार, सगळं ना जुन्या वस्तू, खोरं असणार, काय भरपूर काय असतं, सगळ्या वस्तू मी ठेवून देणार जपून अशा व्यवस्थित. माझं पिल्लू मोठं झाल्यावर ना बघेल सगळं हे काय असतं काय नाही ते. मला जुन्या गोष्टींची खूप आवड आहे, खरं सांगू तुम्हाला. तयारच झाली आपली नाचणीची भाकर आणि ठेचा. ठेचा घेतला जास्त. घेतला तेवढा तर मी खाल्ला, त्याच्यापेक्षा पण जास्त घेतल्यानंतर ठेच्यावर शेंगदाण्याचं तेल टाकायचं. शेंगदाण्याचं तेल टाकल्यावर एकदम भारी लागतं. या मग, तोंडाला पाणी सुटलं का नाही तुमच्या? खायला या हो.
हे माझी नऊवारी साडी आहे. त्याचं ब्लाऊज पीस. नऊवारी साडी आपण मिशोवरून मागवलेली ऑनलाईन, रेडी टू वेअर. एवढी भारी साडी आहे ना राव. मी 4,000ला साडी शिवली आणि ही 1200-1300 रुपयामध्ये ऑनलाईन आपण साडी मागवू शकतो. बघा किती भारी आहे ना काम. मस्त आतमध्ये कॉटनचा कपडा लावलेला. रील वगैरे बनवलेली आहे. माझ्या इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करा, तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मंडळी, नंतर भेटू आपण. बाय.